नमस्कार मंडळी, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे विधिलिखित भाग 28. नव्या मधू हॉटेलला जाणार होते. कीर्तीला आज कॉलेजला जायचे होते. ती नव्यासोबत गेली नव्हती. सार्थक आणि राहुलने आधीच साऊला स्कूलला सोडले, मग नव्याला आणि मधूला हॉटेलला सोडले. आम्ही येत नाही तोपर्यंत बाहेर जायचे नाही, सार्थक म्हणतो. नव्या आणि मधू किचनमध्ये गेल्या. नव्याने कॉफी करायला घेतली. मधू तिला मदत करत होती. रिया ऑफिसला गेली होती. काम खूप होते. ती मन लावून काम करत होती. सार्थक आणि राहुल पण कामामध्ये होते. पार्टीचे काम बाकी होते. त्यांना अवॉर्ड घ्यायला पण जायचं होतं. तो पण मोठा प्रोग्राम होणार आहे. योगिता, आता मी घरी जाते. खूप महिने झाले इथंच आहे. घरी पण कोणीतरी पाहिजे ना, नाहीतर चोरी होते. कोणी नाही असं समजून माझ्या जवळच कोणी ना कोणी. तू काळजी नको करू. तिथं मंदिरात जावं, बसावं, बायकांशी बोलायचं, मन रमतं. तू कामात असते, बाकी पण सगळे ऑफिसला जातात, शारदा मावशी म्हणतात. नव्या घरी राहायला सांगू का, योगिता म्हणतात. कशाला? मला तिथली आठवण येते. आपलं घर मन लागतं, शारदा मावशी म्हणतात. गाडी पाठवते, गाडीतच जायचे. काळजी घेत जा, फोन जवळ ठेवत जा. रुपेशचं पण लग्न लावून दे, तुला सोबत होईल. कुठं गायब झाला आहे, महिना झाला दिसला नाही. त्याची कंपनी बंद पडली आहे, योगिता म्हणतात. मला तर काहीच माहिती नाही. तू आज सांगत आहे. तो माझा फोन पण घेत नाही. काम असेल की करतो, शारदा मावशी म्हणतात. तू नको काळजी करू, त्याचं तो बघेल, योगिता म्हणतात. मी बॅग भरते, शारदा मावशी म्हणतात. हो, शालूला पाठवते, ती मदत करेल, योगिता म्हणतात. आता हॉटेलमध्ये खूप गर्दी होती. नव्या आणि मधू खूप बिझी होत्या. दुपार जरा वेळ होता. आता एवढी गर्दी नव्हती. वहिनी, मी जरा जाऊन येऊ का? काल सगळं तसंच ठेवलं, खराब झालं असेल. सगळं साफ करून येते लगेच, मधू म्हणते. सार्थकला समजलं तर मला बोलतील. तिला का जाऊ दिलं, नव्या म्हणते. वहिनी, काहीच समजणार नाही. मी लगेच येते. मला कोण काय कळणार आहे, मधू म्हणते. नव्या काही बोलत नाही. मधू निघून जाते. नव्याला बाहेर आवाज येतो. ती बघायला जाते. सगळीकडे बघते, तिला कोणीच दिसत नाही. एक माणूस येऊन तिच्या तोंडाला रुमाल लावतो. त्यात बेशुद्ध करण्याचे औषध होते. नव्या बेशुद्ध झाली. तिला उचलून गाडीत टाकले. तिला घेऊन गेले. कोणाचेच लक्ष नव्हते. मधू आली, नव्याला बघू लागली. सगळीकडे बघितलं तरी नव्या दिसली नव्हती. वेटरला विचारले, त्यांना पण काहीच माहिती नव्हतं. शेप आणि कुकला पण विचारले, ते म्हणाले मॅम आल्याच नाही. आता 1-2 तास झाले. मधूने तिची केबिन बघितली, तिथं पण नव्या नव्हती. आता मधू खूप घाबरली होती. मी जायला नको होते, नव्याला कोणी घेऊन तर गेले नसेल ना, मधू विचार करत होती. योगिताने शारदा मावशीला त्यांच्या घरी पाठवून दिले. राहुल ऑर्डरच्या कामासाठी बाहेर गेला होता. तिथे रिया भेटली. ती मीटिंग आली होती. राहुल, तू इथं काही काम होते का, रिया म्हणते. मी ऑर्डरच्या कामासाठी आलो होतो. काम झाले, आता ऑफिसला जात होतो. तुझी काय मीटिंग होती का, राहुल म्हणतो. हो, माझी मीटिंग होती, त्यासाठीच आले होते. आताच झाली. खूप छान आहे, रिया म्हणते. थोडा आराम करत जा ना, जास्त लोड नको घेऊ, राहुल काळजीने म्हणतो. हो, घेत जाईल. आता जाऊ का, ऑफिसला जावं लागेल, रिया म्हणते. राहुलला बाय करून निघून जाते. राहुल पण रियाला बाय करतो, निघून जातो. राहुल ऑफिसमध्ये पोहोचला. सार्थकला सांगायला गेला, आपली ऑर्डरचे सामान ऑर्डर करून आलो आहे, राहुल म्हणतो. खूप छान झाले. जे काही ऑर्डर आले आहे त्या लवकर पूर्ण होतील. दुकानात सॅम्पल घेऊन जायचं सांग, तिथून आपल्याला ऑर्डर येत जातील, सार्थक म्हणतो. राहुल बोलणार की सार्थकचा फोन वाजतो. मधूचा असतो. हा, बोल मधू, काय कॉल केला होता? नव्या कुठं आहे, सार्थक म्हणतो. मधू रडायला लागते. काही बोलत नव्हती. मधू, काय झालं आहे, तू का रडत आहे? नव्या कुठं आहे, सार्थक म्हणतो. दादा, वहिनी नाही आहे, त्यांना कोणीतरी घेऊन गेला आहे, मधू म्हणते. काय? खुर्चीवरच बसला. सार्थक, काय झाले? कोणाचा कॉल होता? राहुल सार्थकच्या हातातून कॉल घेतो. हॅलो, कोण आहे, राहुल म्हणतो. राहुल, मी मधू आहे. वहिनी सापडत नाहीये. मी किती वेळ झाला शोधत आहे, मधू म्हणते. आम्ही येतो,
तू कुठे जाऊ नको, काही मिळते का ते बघत राहा, राहुल म्हणतो. कॉल कट करतो. सार्थक, वहिनीला काही होणार नाही, आपण शोधून काढू, राहुल म्हणतो. सार्थक कसा तरी भानावर येतो. माझ्या आणि नव्यासोबत असे का होते? आम्ही कोणाचे वाकडे केले आहे? सार्थक म्हणतो. आता तो विचार करू नको, वहिनीला शोधणे जास्त इम्पॉर्टंट आहे, राहुल म्हणतो. सार्थक उठतो आणि ते हॉटेलला जायला निघतात. आज त्यांच्या ड्रायव्हर पण सोबत घेतलेला असतो. राहुल घरी योगिताला कॉल करून सांगतो, साऊला घेऊन ये, आम्हाला बाहेर काम आलं आहे, आम्हाला उशीर होईल, राहुल म्हणतो. योगिता साऊला घेण्यासाठी जाणार असतात. काय मग मिसेस सार्थक, कसं वाटत आहे आमच्याकडे येऊन? रुपेश म्हणतो. त्याने नव्याला किडनॅप केलं आहे. हा आवाज ओळखीचा वाटत आहे, नव्या विचार करत होती. तिला एका पडक्या घरात बांधून ठेवले होते. आजूबाजूला जंगल होते. जंगल म्हटलं की खूप झाडं होती, प्राणी होते. रस्ता त्यांना माहिती, त्यालाच माहिती. काय कसला विचार करत आहे? मजा येत असेल ना इथे येऊन? मस्त राहा, रुपेश म्हणतो. त्याला खूप मजा येत होती. नव्या माझ्या डोळ्यासमोर आहे, मी तिला एवढा जवळून बघू शकतो, तो मनातच म्हणतो. सार्थक फोन लावायला जातो. सार्थक आणि राहुल हॉटेलला पोचले. सार्थकला बघून तिथल्या मुली तर पागलच झाल्या. त्याला बिझनेसमॅन म्हणून अवॉर्ड मिळाला म्हणून न्यूजपेपरमध्ये त्याचा फोटो टाकला होता. सगळे त्याच्या जवळ येत होते. सार्थकचे बॉडीगार्ड कसे तरी त्यांना बाजूला करत होते. सार्थक कसा तरी हॉटेलमध्ये गेला. बाकीच्यांना बॉडीगार्डने बाहेरच थांबवले. बाहेरच्या लोकांना बाहेर थांबले होते. आतापर्यंत कोणीच सार्थकला बघितलं नव्हतं. आता अवॉर्ड मिळणार आहे सगळ्यांनाच समजलं होतं. मधू, काय झाले होते? नव्वा कसं काय घेऊन गेले? तू काय करत होती? सार्थक म्हणतो. दादा, मी जरा बाहेर गेले होते, तेव्हा हे झालं, मधू घाबरत बोलत होती. तुला बोललो होतो ना नव्याला सोडून कुठे जायचं नाही, तुला समजत नव्हतं का? सार्थक खूप रागात होता. त्याची चिडचिड होत होती. त्याने मधूला त्याच्या जवळ ठेवले होते, पण हे काय झाले? मधूला तर काय बोलता येत नव्हतं. राहुल आजूबाजूला बघत होता. सार्थक काहीच मिळाले नाही आहे. तोपर्यंत सार्थकचा फोन वाजला. हॅलो, कोण बोलत आहे? सार्थक म्हणतो. अरे हो, बायको हरवली ना? अरे, शोधत आहे का? माझ्याकडे आहे 50 लाख रुपये, मला दे, तुझ्या बायकोला घेऊन जा, रुपेश म्हणतो. त्याने तोंडाला रुमाल लावला होता, बोलत होता. सार्थकला त्याचा आवाज ओळखून आला नाही. माझ्या नव्याला काही झालं ना तर तुला मी सोडणार नाही, सार्थक म्हणतो. आधी शोधून दाखव, मग पकड, रुपेश म्हणतो. तुला मी लवकरच शोधून काढीन, नाही तुला खाडी फोडायला पाठवलं तर माझं नाव सार्थक सांगणार नाही, सार्थक म्हणतो. आधी शोधून दाखव, मी सांगेल तिथे पैसे पाठवून दे, रुपेश म्हणतो. फोन कट करतो. माझ्या नव्याला काही करायचं नाहीये, सार्थक बोलत होता की फोन कट झाला होता. बास्टर्ड, सार्थक म्हणतो. राहुल, पैसे काढून आण, मला माझी नव्या हवी आहे. आपण पोलिसांना सांगू, अशा लोकांना पैसे कशाला द्यायचे, राहुल म्हणतो. पोलिसांना घेऊन गेलं, त्याने नव्याला काही केलं तर, सार्थक म्हणतो. आपण असणार ना, वहिनीला काही होऊ देणार नाही, राहुल म्हणतो. रिया येते, ती मीटिंगला आली असते, नव्याला भेटून येऊ म्हणून ती हॉटेलला आली असते. बॉडीगार्डने तिला सार्थककडे बघितले असते म्हणून तिला आज सोडून देतात. एवढी गर्दी का आहे? तुम्ही ऑफिस सोडून का आले आहे? मधू, तू का रडत आहे? सार्थक एवढ्या टेन्शन मध्ये का आहे? राहुल, काय झालं आहे? रिया म्हणते. रियाला खूप प्रश्न पडले होते. राहुल रियाला सगळं सांगतो. नव्याला किडनॅप केलं आहे, पैसे मागत आहे, पोलिसांना सांगायचे का? सार्थक नाही म्हणतो. नव्याला काही झाले तर, राहुल म्हणतो. रिया विचार करायला लागली, काय करता येईल. कथा आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा. धन्यवाद.